त्याच्यानंतर राम रावणाचं युद्ध झालं, रावणाचा पराभव झाला आणि मग सगळेजण अयोध्येला परत येण्यासाठी निघाले. विभीषणाने पुष्पक विमान सज्ज केले, त्यामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हे सगळे अयोध्येच्या एका बाजूला उभं राहिलं आणि एका दूताकरवी भरताला निरोप पाठवला की श्रीराम येत आहेत, लक्ष्मण येत आहे आणि त्यांची तो स्वागताची तयारी कर. भरताला खूप आनंद झाला आणि तो धावत श्रीरामाशी आला. श्रीरामाने त्याला आलिंगन दिलं. भरताने सांगितलं की तुमचं हे राज्य आता तुम्ही सांभाळा आणि मला आता तुमच्या चरणाचा वास म्हणून भाव दे. पण श्रीराम जेव्हा अयोध्येमध्ये परत आले तेव्हा नगरवासियांनी अत्यंत उत्साहाने त्यांचं स्वागत केलं, त्यांचा जय जयकार केला आणि ते म्हणू लागले, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. याची गंमत अशी आहे बघा, ही चाल ही भैरवीची चाल. आता आपण सर्वांना वाटेल की अरे भैरवी म्हणजे कार्यक्रमाचा शेवट आणि चित्रपटातलं हे 52 होती, हे बरोबर. आधी मी सांगितलं तसं दर रविवारी एक गाणं म्हणायचं, एक गाणं प्रसारण, एक वर्षभर चालणारा कार्यक्रम, एका वर्षामध्ये 52 आठवडे, साधा विषय. पण गंमत अशी झाली की त्या वर्षी होता अधिक महिना, त्यामुळे 4 आठवडे एक्स्ट्रा मिळाले आणि त्यामुळे पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे ही जरी भैरवी असते तरी याच्यानंतरची भैरवी परत गरिमाने लिहिली होती ती आपण नंतर घेणार आहोत आणि फ्लॅशबॅक पद्धतीने हा त्यांनी सगळा प्रवास दाखवलेला. त्यामुळे ही त्रिवार जय जयकार ही सुद्धा भैरवी आहे. आणि आता आपल्या समोर सादर करत आहेत आमचे राघवेंद्र जोशी. त्रिवार जय